हाय हॅलो नमस्ते, मी मनीषा. आणि आज ना मी चालले कुठे आहे ते तुम्हाला पुढे सांगतेच. त्या पहिले ना बघा, रस्त्याने ना अशा भरगच्च ऊसाने भरलेल्या गाड्या बघायला मिळाल्या. कारण की ना आता ऊसतोडीचा सीझन सुरू आहे, त्यामुळे ना जे शेतकरी ऊसतोडीला गेले आहे त्यांच्या गाड्या भरून अशा कारखान्यावर चालल्या होत्या. ते पाहून होत नाही तर आम्ही ना एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो होतो. तिथे नाश्ता वगैरे केला, पण इथं आद्विकचा काय खेळ संपायचं नावच घेत नव्हतं. बळच त्याला काढले की तो एका राईडवरनं दुसऱ्या राईडमध्ये, नाही खेळू दे कसं बसं त्याला घेतलं आणि निघालो. पुढे ना माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो ह्या आजींना भेटण्यासाठी. ही आजी खूप मोठी यूट्यूबर आहे बरं का. आजीचं ना कुकिंग चॅनल आहे, मी तुम्हाला ना मेन्शन करेनच खाली. त्यानंतर ना आजीला भेटलो वगैरे आणि गेलो वृद्धेश्वर देवस्थान आहे ते दर्शन घेण्यासाठी. इथे ना महादेवाची पिंड आहे जी की स्वयंभू आहे आणि ती ना रुद्राक्षाच्या आकाराची आहे. ही पिंड ना वर्षानुवर्ष थोडी वाढत जाते. ती ना दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो होतो पुन्हा घरी जाण्यासाठी. आणि इथे बघा मामा भाच्याची रेस लागली होती, कोण फर्स्ट पोहोचतंय म्हणून. तिथून पुढे आलो आणि इथे ना हॉटेलवरनं ना काही गरमागरम असे वडापाव पॅक करून घेतले. तुम्ही म्हणाल बाई चालली कुठे आहे, तर मी ना चालले आहे माझ्या माहेरी. आणि माझ्या आजीला ना खूप वडापाव आवडतात. वडापाव वगैरे घेतले आणि पोचलो मग घरी. आणि घरी येताच आजोबांचं नातूवरलं प्रेम. आपल्या हातातली पिशवी घेऊ ना घेऊ, पण नातवाला पहिले उचलून घेणार. आणि ना तुमच्याही घरी असंच होतं का? तुम्ही माहेराला गेलं तुमच्यासोबत पण असंच होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजोबांचं जीव लावून झाला तर आजीने घेतला, आजीनेही माया केली. आणि मग काय, नंतर आम्ही सगळ्यांनी बसून मस्तपैकी असे वडापाव खाल्ले गरमागरम. आणि ना गावाकडले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ना माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता गेली 2-3 व्हिडिओ असेच